नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत पौष महिन्यातील सूर्यदेवाची व्रतकथा. प्राचीन काळी एका नगरात एक वृद्ध स्त्री राहत होती. ती नियमितपणे रविवारी उपवास करत असे. रविवारी सूर्योदयापूर्वी उठून ती वृद्ध स्त्री आंघोळ आटपून शेणाने अंगण स्वच्छ करायची. सूर्यदेवाची आराधना करून रविवारी व्रताची कथा ऐकून दिवसातून एकदा सूर्यदेवाला अन्नदान करायची. सूर्यदेवाला ती मनोभावे पूजत असे. ती वृद्ध म्हातारी खूप श्रीमंत नव्हती, पण 2 वेळचं जेवण करण्या इतपत तिच्या घरात शिधा असत असे. म्हातारी काही धनाची लोभी नव्हती. जे आहे त्यात ती आनंद मानत असे. म्हातारीच्या घरी गाय नव्हती, त्यामुळे सकाळी घर सारवण्यासाठी ती शेजारच्या घराच्या गायीचे शेण घेत असे आणि त्याने आपले अंगण सारवत असे. त्या म्हातारीकडे जास्त धनसंपत्ती नव्हती, तरीही ती आनंदी राहते हे पाहून तिची शेजारीण तिच्यावरती फार जळत असे. ती नेहमी विचार करत असे की म्हातारीकडे काही जास्त उत्पन्नाची साधने नाही, तरी देखील म्हातारी नेहमी आनंदी असते आणि या गोष्टीचा तिला खूप हेवा वाटत असे. त्या वृद्ध महिलेला आनंदी असल्याचे पाहून तिची शेजारीण तिचा मत्सर करू लागली. एक दिवस विचार करून शेजारणीने आपली गाय घरात बांधली. रविवारी शेण न मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण सारवता येत नव्हते. अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भोग अर्पण केला नाही आणि त्या दिवशी अन्नही घेतले नाही. सूर्यास्ताच्या वेळी वृद्ध स्त्री भुकेने आणि तहानेने झोपी गेली. तेव्हा सूर्यदेव तिच्या स्वप्नात आले आणि तिला म्हणाले, आज तू मला भोग दिला नाहीस, आज तू मला उपाशी ठेवलंस. तेव्हा म्हातारी म्हणाली, बाबा मला माफ कर, पण मी तरी काय करू. शेजारणीने तिची गाय घरात बांधली, त्यामुळे मला शेण भेटले नाही, अंगण सारवता आलं नाही, त्यामुळे मी पूजा केली नाही आणि तुला भोगही दिला नाही आणि मी स्वतःही अन्नग्रहण केलं नाही. म्हातारी दुःखी कष्टी मनानं सूर्यदेवाला आपली व्यथा मांडत होती. तेव्हा सूर्यदेव म्हणाले, थांब, मी तुला एक गाय आणि वासरू देतो. म्हातारीला खरोखर आनंद झाला. तिने आनंदाने डोळे उघडले. तेव्हा तिच्या लक्षात आले की हे तर स्वप्न होतं. पण सकाळी सूर्योदयापूर्वी म्हातारीला आपल्या अंगणात गाय आणि वासराच्या हंबरण्याचा आवाज आला. कुणाचं काय वासरू हंबरत आहे म्हणून ती पळत आली. तेव्हा तिच्या घराच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने लगेचच त्या गाय वासराला एका खुंटीला बांधलं. गाईला अंगणात बांधून पटकन चारा आणून चारा दिला. शेजारणीने जेव्हा त्या गाई वासराला पाहिलं तेव्हा त्या गाई वासराचे सुंदर रूप पाहून ती देखील आश्चर्यचकित झाली आणि तिच्यावर जळू लागली. तिने विचार केला, या म्हातारीकडे इतकी सुंदर गाय आणि वासरू कुठून आले बरं. त्यानंतर तिने विचार केला की काहीही करून हे गाय वासरू येथून पळवून लावायचे. म्हातारी जेव्हा चारा टाकून घरातील काम करण्यासाठी घरामध्ये गेली तेव्हा शेजारीण मात्र गाय वासरावरती लक्ष ठेवून होती, कारण तिला खुंटीला बांधलेल्या गाय वासराला सोडून द्यायचं होतं. तेव्हा अचानक गायीने शेण दिलं. ते शेण सोन्यासारखं चकाकू लागलं आणि ते पाहून त्या शेजारणीला अजूनच आश्चर्य वाटलं. तिने जवळ जाऊन ते शेण पाहिलं तर ते खरोखरच सोनं होतं. शेजारणीनं ती म्हातारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून लगेचच ते शेण उचललं आणि आपल्या घरी नेलं आणि तिच्या गायीचे शेण तिथे ठेवलं. शेजारीण आता रोज त्या गायीवरती लक्ष ठेवत असे की गाय कधी शेण देते. गायीने शेण दिल्याबरोबर शेजारीण ते शेण घेऊन जात असे आणि त्या जागी आपल्या गायीचे शेण ठेवत असे. त्या सोन्यामुळे शेजारीण काही दिवसातच श्रीमंत झाली. गाय रोज सूर्योदयापूर्वी सोन्याचे शेण करायची आणि म्हातारी उठण्यापूर्वी शेजारीण उचलायची. बरेच दिवस त्या वृद्ध महिलेला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहिती नव्हते. पूर्वीप्रमाणेच वृद्ध स्त्री दर रविवारी सूर्यदेवाचा उपवास करून कथा ऐकत असे. पण सूर्यदेवाला शेजारणीची धूर्तता कळाली होती. त्यामुळे सूर्यदेवाने जोरदार वादळ सुरू केले
जोरजोरात पाऊस पडू लागला. विजा चमकू लागल्या. त्या म्हातारीची गाय वासरू त्यात भिजू लागलं. तो पाऊस आणि वादळ वारा पाहून वृद्ध महिलेने आपले गाय वासरू घरात बांधले. दिवस रात्र त्या दिवशी पाऊस आणि वादळ चालू असल्यामुळे म्हातारीने गाईला घरातच ठेवले. सकाळी उठून वृद्ध महिलेने सोन्याचे शेण पाहिले. तिला खूप आश्चर्य वाटले. त्या दिवसानंतर वृद्ध महिलेने गाय घरात बांधण्यास सुरुवात केली. सोन्याच्या शेणाने म्हातारी काही दिवसातच खूप श्रीमंत झाली. त्या वृद्ध स्त्रीच्या श्रीमंतीमुळे शेजारी अजूनच जळू लागली आणि तिच्या नवऱ्याला सांगून तिने त्याला नगराच्या राजाकडे पाठवले. सुंदर गाय आणि वासरू पाहून राजाला खूप आनंद झाला. सकाळी जेव्हा राजाने सोन्याचे शेण पाहिले तेव्हा त्याच्या आश्चर्याची सीमा राहिली नाही. पण म्हातारी मात्र आपली गाय आणि वासरू नेल्यामुळे खूप दुःखी झाली. तिने अन्न पाणी वर्ज्य केलं. दुसरीकडे सूर्यदेवाला त्या भुकेल्या आणि तहानलेल्या वृद्ध स्त्रीला या प्रकारे प्रार्थना करताना पाहून खूप दया आली. त्याच रात्री सूर्यदेव राजाच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले, राजन, म्हातारीची गाय आणि वासरू त्वरित परत कर, नाहीतर तुझ्यावर संकटाचा डोंगर कोसळेल. तुझा राजवाडा उद्ध्वस्त होईल. तुझं अस्तित्व कायमचं मिटून जाईल. सूर्यदेवाच्या स्वप्नांनी भयभीत झालेल्या राजाने सकाळी उठल्याबरोबर गाय आणि वासरू त्या वृद्ध महिलेकडे परत केले. राजाने वृद्ध महिलेला आपल्या चुकीबद्दल खूप धन देऊन माफी मागितली. राजाने शेजारीन आणि तिच्या पतीला त्यांच्या दुष्टपणाबद्दल शिक्षा केली. मग राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारी उपवास करावा. रविवारी उपवास केल्याने सर्व लोकांची घरे ऐश्वर्याने भरून गेली. राज्यात सर्वत्र समृद्धी आली. स्त्री पुरुष सुखी जीवन जगू लागले आणि सर्व लोकांचे शारीरिक कष्टही दूर झाले. पौष महिन्यात सूर्यपूजेला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात सूर्यदेवाची भग नावाने पूजा करावी. भग हे नाव भगवंताचे रूप मानले जाते. पौष महिन्यात सूर्याला अर्घ्य अर्पण करून उपवास करण्याला विशेष महत्त्व असते. याशिवाय पौष महिन्याला पितरांच्या मुक्तीचा महिना म्हटले जाते. हा छोटा पितृपक्ष मानला जातो. वास्तविक पौष महिना सूर्य धनु राशीत प्रवेश करतो. सूर्य धनु राशीत प्रवेश करताच सर्व शुभ कार्य थांबतात. सूर्य धनु राशीत प्रवेश करताच पिंडदानाचे महत्त्व वाढते. पौष महिन्याबाबत शास्त्रात सांगितले आहे की या महिन्यात ज्या पूर्वजांचे पिंडदान केले जाते ते लगेच वैकुंठ लोकात निवास करतात. या महिन्यातील प्रत्येक रविवारी व्रत व उपवास करून तीळ व तांदळाची खिचडी खाल्ल्याने मनुष्य तल्लख बनतो. तर पौष महिन्यात या प्रकारे करावी सूर्याची उपासना. दररोज स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करावे. लाल फुले आणि अक्षता पाण्यात टाकणे शुभ असते. अर्घ्य अर्पण करताना ओम आदित्याय नमःचा जप करावा. पौष महिन्यात मांस मदिराचे सेवन करू नये. साखरेऐवजी गुळाचे सेवन करणे चांगले असते. या महिन्यात थंड पाणी वापरणे आणि जास्त जेवण करणे हानिकारक मानले जाते. पौष महिन्यात सूर्यदेव आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. या महिन्यात अनेक लोक व्रत ठेवतात. मनोकामना पूर्तीसाठी साधना आणि आराधना केली जाते. सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी रविवार हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि रविवारी उपवास करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर सूर्यनारायणाची कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.